यावर्षी आज बघितलं तुम्ही जवळजवळ 5-6 मे पासून कंटिन्यू पाऊस होता. पावसामुळे जी गर्भधारणेची जी अवस्था होती, त्या अवस्थेमध्ये खूप मोठ्या प्रमाणामध्ये त्रास झाला झाडाला. सो त्याच्यामुळे यावर्षी जो रिझर्व्हचा विषय कार्बोहायड्रेटची जी निर्मिती व्हायला पाहिजे प्रॉपर झाली नसल्यामुळे आपल्याला छाटणी झाल्यानंतर नवीन 1 ते 2 पान अवस्थेमध्ये जेव्हा पान येणार आहे, त्या स्टेजला आपल्याला थोडं फवारणीमधनं आणि मेजरली जमिनीमधनं न्यूट्रिएंट मॅनेजमेंटवरती थोडं भर द्यावा लागेल. मग त्या न्यूट्रिएंटमध्ये मेजर सपोर्ट असणार आहे तो म्हणजे फॉस्फरसयुक्त खताचा आणि त्याला थोडा रिलेट करणारे तो म्हणजे नायट्रोजनयुक्त खत. 12 दिवसाच्या 15 दिवसाच्या स्टेजच्या आसपास तुम्हाला जमिनीमधनं एखादा फॉस्फरस ग्रेड जसं आता ॲग्रिसर्चचं तुमचं फॉस्मॅजिक 2.5 किलो प्लस त्याच्यामध्ये ॲग्रिप्लेस 1 लिटर असं कॉम्बिनेशन तुम्ही या 15 दिवसाच्या आसपास ते द्यायचे. आणि साधारणतः 18 ते 20 दिवसाच्या आसपास मायक्रोन्यूट्रिएंटचं ॲप्लिकेशन जाणं गरजेचं आहे.